इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ती झेप घेऊन तिथे आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय रवी, दुसऱ्या बाजूला विश्वजित. ही जोडी मैदानामध्ये आहे आणि दोन्ही फलंदाजांचं आडनाव मात्र सारखंच आहे, पवार बंधू. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपण पाहतोय रवी, त्याच्या बॅटमधून एक धाव आली आहे. तर दुसऱ्या बाजूला विश्वजित आहे, नावातच जीत आहे. पाहूया संघासाठी इथे विजयी कामगिरी करेल का विश्वजित. ते पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विक्रम याला. पाहूया नावाप्रमाणे तो आपल्या संघासाठी विक्रमाची नोंद करेल का. ते पहिलं षटक म्हटल्यावरती पॉवर प्लेचं षटक आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल इथे केला जातोय. इथे चेंडू रक्षात्मक भूमिकेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळतोय. इथे चेंडू डॉट बॉल आहे. विश्वजित आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली आहे. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज इथे विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. हा बॉल झाला की इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये लागलेली शर्यत इथे मात्र क्षेत्ररक्षकाने जिंकले. परंतु 2 धावा इथे घेतल्या जातील. विश्वजित यांच्या बॅटमधून येतात त्या 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 3. इथे काऊ कॉर्नरला इथे जे क्षेत्ररक्षक म्हणजे मैदानाच्या बाहेर जे उभे आहेत ना, त्यांनी खाली बसून घ्या. तुम्ही जे तुमच्या टीमचे जे मेंबर उभे आहेत ना, त्यांनी खाली बसा, अन्यथा बाजूला व्हा. कारण बॅटिंग करताना तिथे त्रास होतोय. सेम टी शर्ट आहेत. हॅलो, आताच व्हाईट कलरची गाडी त्या सोसायटीच्या तिथं लावू नका म्हणत असताना कुणीतरी पांढरी गाडी आहे, त्यांनी ती जीसीबी शेजारी गाडी लावलेली त्वरित काढून ग्राउंडच्या पाठीमागे थोडेसे पुढे आणून डाव्या बाजूने जाऊन ग्राउंडच्या पाठीमागे गाडी लावावी. पुन्हा पुन्हा सांगायला लावू नये. इथे विश्वजित यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एकेरी धाव येते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. पहिलं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. डीजे थोडासा आवाज वाढवा, माईकचा. धावसंख्या आपण पाहतो इथे 4 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिलं सुरू आहे. 4 धावा म्हणजे आतापर्यंत विक्रम यांची चांगली गोलंदाजी आहे, विक्रमी गोलंदाजी. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. परंतु इथे या स्पर्धेचा नियम आहे लेग बिफोर द विकेट, म्हणजे LBW चा इथे फलंदाजाला धोका नसेल. इथे चेंडू निर्धाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात विक्रम यांनी. चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा म्हणजे सर्वोत्कृष्ट षटक असं म्हणावं लागेल. रन बॉल देखील इथे खर्च केला गेला नाही. आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहिले ना, तर दोन्ही फलंदाज हे विस्फोटक आहेत. एका बाजूला रवी, दुसऱ्या बाजूला विश्वजित. आणि या दोन्ही फलंदाजांचा दबदबा आहे. परंतु इथे गोलंदाजाने देखील त्यांना काही वेळासाठी थांबून ठेवलंय पॉवर प्ले मध्ये. परंतु पहिलं षटक इथे संपलेलं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती येतोय तो अमोल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं जे पॉवर प्लेचं षटक असेल, अतिशय महत्वपूर्ण षटक आहे. इथे फलंदाजांना देखील हे षटक निर्णायक ठरणार आहे. कारण पॉवर प्लेची षटकं फक्त 2 आहेत 8 षटकांमधली. त्यामधलं दुसरं सुरू होत आहे. पहिल्यामध्ये 4च आल्यात. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होते. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे तो प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते. म्हणजे या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इथे गोलंदाज घेत आहे. आखूड टप्प्याचे चेंडू इथे हाताळले जात नाहीयेत. इथे फुल्लर लेनचे चेंडू हाताळले जात आहेत. खेळपट्टी देखील चांगली साथ आतापर्यंत गोलंदाजांना देते. ही मातीची खेळपट्टी आणि त्यामध्ये थोडंसं गवत आहे. त्यावरती गोलंदाजांचा दबदबा सध्या तरी दिसून येतोय. परंतु वेळ बदलायला इथे वेळ लागणार नाही. पाहूया पुढचा चेंडू विश्वजित साठी. इथे फुलटॉस. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चेंडू जाईल इनफिल्डच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येईल फटकांचा चांगला आविष्कार. चौकार. 4 धावा.
धन्यवाद डीजे. बघा मी तुम्हाला सातारा संघाचे अतिरिक्त खेळाडू आहेत ना, ते बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे आहेत, त्यांनी उभं राहू नका. आता ही तुम्हाला सक्तीची वॉर्निंग आहे. तुम्ही जर का उभे राहिला तर तुमच्या इथे धावा कमी केल्या जातील, हे लक्षात असू द्या. इथे स्विच इट, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. चेंडू जर का बाहेर गेला असेल, आवाक्यात असेल तर आणायला काही हरकत नाही. जर नसेल तर लगेच नवीन चेंडू घेऊन टाका, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल. आलाय का मॅच बॉल आलाय? चला तो घ्या आतमध्ये. हा नवीन चेंडू आहे ना, तो पंचांकडे देऊन टाका. बॉलर तुमच्या मागे आहे, बॉलर तुमच्या मागे चेंडू आहे, तो द्या, पंचांकडे द्या. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसरं सुरू आहे. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली फटकेबाजी इथे सुरू आहे. कागद मिळेल, पेन नाही. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय सचिनजी धोका, कमलेशजी शिनकर आणि त्याचबरोबर चेतनजी सिंघवी या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर यशवंत सर देखील आलेले आहेत. आणि सगळे आपण पाहिले तर या CFD मेंबर्स आणि त्या मेंबर्सचं सर्वांचंच मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. इथून आम्हाला त्यांच्याकडेच जायचंय. त्यांची देखील एक स्पर्धा आहे, प्लॅटिनम ग्रुपच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि त्यांचे आयोजकच इथे आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21 धावा. सुरुवात तर संयमाने केली आहे. पहिल्या षटकामध्ये 4च धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यात. 21 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ला सुरुवात होईल. हा पुढच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेक नंतर आहे. सगळ्यांना मी ओळखतो आणि आता इकडे जातो ना मी परत प्लॅटिनमची इथे सर आहेत ना ते आणि त्यांचा मुलगा एकाच टीम मध्ये आलो मी. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण विक्रम यांना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, जे पॉवर प्लेचं षटक होतं. त्यानंतर आपण पाहतोय इथे वैयक्तिक दुसरं षटक म्हणजे तिसरं षटक इथे मैदानामध्ये सुरू झालंय. यानंतरचा सामना कोल्हापूर वर्सेस पुणे
या सामन्याच्या टॉस साठी MSCDA वेस्टर्न झोनचे अध्यक्ष संजय शहा, संजय खोपडे, अरुणदादा पवार, प्रशांत खलिपे, सर्वच वेस्टर्न झोनचे पदाधिकारी, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे सेक्रेटरी चेतन शिंगवी, पिंपरी चिंचवडचे PRO सचिनजी धोका, कार्यकारिणी सदस्य कमलेश शिनकर यांनी पुणे वर्सेस कोल्हापूर दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची सर्वांनी दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्या. टॉसचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचा आहे. सामना वेळेत संपवायचा आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. 29 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगलं आक्रमण चढवलंय. जे पहिल्या षटकामध्ये अगदी संयमाने इथे फलंदाजी केली, परंतु इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी गेअर बदललाय. इथे मात्र पहिल्यांदाच स्विच हिट खेळण्याचा जो निर्णय घेतला होता त्यामध्ये गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलं. म्हणजे इथे फलंदाजाने काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला थांबवायचं काम इथे गोलंदाजाने केलंय सुरेखरित्या. इथे आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते विक्रमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विश्वजित साठी. इथे पुन्हा एकदा स्विच हिट. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा झाल्यात. 33 धावांमधल्या 31 धावा या विश्वजितच्या बॅटमधून आल्यात. 33 मधल्या एकट्या विश्वजितच्या बॅटमधून 31 धावा आल्यात. आज सुरेखरित्या इथे फलंदाजी सुरू आहे. मैदानाच्या आधी चौफेर फटकेबाजी केली जाते. सातत्याने स्विच हिटचा फायदा इथे घेतला जातोय. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेला विलंब आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण करण्यामध्ये फलंदाजाला देखील यश मिळत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय सोलापूर संघाची धावसंख्या होतीये 39 धावा. 39 आहे ना, 35 धावा ओव्हर झाली ना. 35 धावा झाल्यात, माफ करा. इथे 35 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एकोणचाळीस धावा 35 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शुभम वाल्लेकर. ते नवीन गोलंदाज मैदानामध्ये येत आहेत. सातारा संघाकडून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो गोलंदाजीचा निर्णय घेतला, पहिल्या षटकामध्ये अगदी असं वाटलं की योग्य निर्णय घेतलाय, परंतु त्यानंतर सोलापूर संघाने जो पलटवार केलाय त्या निर्णयाला चॅलेंज आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. झेलाची संधी. झेल इथे टिपला जाईल. डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक फलंदाज. इथे रवी होईल बाद. पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत विकास जाधव. नवीन बॅटर आपण इथे मैदानामध्ये पाहतोय विकास जाधव यांना. पहिल्या चेंडूवरती इथे यश मिळत आहे. शुभम यांना मिळालेलं यश. पुढचा चेंडू विकाससाठी. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. अगदी संयमाने इथे सुरुवात केली. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. एका बाजूने आपण पाहतोय विश्वजित जो आता स्ट्राईकला आहे, तर दुसऱ्या बाजूने विकास. या दोन्ही फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी असेल, कारण आघाडीचा बॅटर अगदी जर आपण पाहिलं ना तर या मैदानामध्ये डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजांना चांगली संधी आहे. कारण हवेचा वेग देखील आपण पाहिला ना तर लेग साईडच्या दिशेने जो डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे त्याच्या लेग साईडच्या दिशेने इथे वारे वाहत आहेत वेगात. त्यामुळे विश्वजित इथे प्रयत्न करतोय आणि इथे देखील आपण पाहिलं ना तर विश्वजितला हवेचं काही घेणं देणं नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाब्यांसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा झाल्यात आणि त्यामधल्या 39 धावा या एकट्या विश्वजितच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे वन साइडेड बॅटिंग इथे सुरू आहे आणि मैदानाच्या चौफेर फलंदाजी इथे सुरू झाली. शुभम यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं परंतु षटकार. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. फार मोठं डिस्टन्स इथे गाठलं जाईल. एका धावेचं रूपांतर इथे दुहेरीमध्ये आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 44 44 44 धावा. एक फलंदाज बाद 44. चौथं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. चांगली धावसंख्या इथे उभी झाली आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकांबरोबरच पॉवर प्ले संपल्यानंतर इथे जो गेअर बदललाय विश्वजित यांनी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. गोलंदाज मात्र इथे प्रयत्न करतायत. इथे फुल्लर लेनचा चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 45 धावा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल तो विकास आणि विश्वजित ही जोडी मैदानामध्ये डबल व्ही ची जोडी आहे. आणि आतापर्यंत विश्वजितची बॅटिंग आपण सर्वांनीच बघितली आहे. मैदानाच्या चौफेर म्हणजे स्विच हिट आहेत. त्याचबरोबर एक चांगले स्लॉफ हिट आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने ड्राईव्ह आहेत. कट शॉट आहेत. इथे मात्र विकासने देखील काहीसा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती एक फलंदाज बाद 45 धावा. ड्रिंक टाइम असेल. पटकन पाणी घेऊन जा.
बस धन्यवाद. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या होते ती 45 धावा. निम्मा खेळ झालाय पहिल्या डावातील, अजून निम्मा शिल्लक आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय विश्वजित, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, तर त्याच्या साथीने विकास देखील आहे. इथे गोलंदाजी मार्कवरती बदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती अभिजित आलाय. याच्या नावात देखील जीतच आहे. पाहूया विश्वजितच्या विरोधात कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथे समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. एकच धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. बघा ज्यावेळेस असा चेंडू येतो ना, त्यावेळेस झेल घेण्याचा जो तुम्ही प्रयत्न करता, तो प्रयत्न जर फसला तर 4च धावा आहेत. परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी विचारपूर्वक क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं तर एकच धाव मिळणार. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेलाचा प्रयत्न इथे फसला जाईल. एकच धाव इथे मिळेल आणि एकाच धावेवरती इथे समाधान आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड. एक फलंदाज इथे बाद आहे. 47 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने देखील फुल्लर लेनचा चेंडू इथे हाताळलाय. ते चेंडू अडवताना जो काहीसा फंबल होतो ना, त्यामध्ये फलंदाजांनी 2 धावा अगदी आरामामध्ये पूर्ण केल्या. ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, त्या चुकीचं प्रायश्चित्त करायला वेळ मिळणार नाही. एक चुकी देखील महागात पडू शकते. ते धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली फटकेबाजी इथे विश्वजित याची. पुढचा चेंडू काय आहे? मग काय नो द्यायचा? इथे मात्र चेंडू मिस टाइम स्ट्रोक. इथे गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी इथे अभिजित यांची, कारण या षटकामध्ये फक्त एकेरी आणि दुहेरी धाव. 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केला. धावसंख्या होते ती 50 धावा. सोलापूर संघाचं अर्धषटक इथे पूर्ण झालंय. 50 धावा. 50 धावा तर पूर्ण झाल्यात. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा विकेटच्या बॅट मधून चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. विकास आपल्याला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे पंचांशी वाद करून वेळ वायालाच घालू नका. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा गलीच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा या अभिजितने खर्च केल्या. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर 52 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
मागच्या मॅच मध्ये पण झालं. 47 वर धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. इथे मोठा मासा गळाला लागलाय शुभम यांच्या. शुभम यांनी आघाडीचा फलंदाज इथे विश्वजित यांना बाद केलंय आणि विश्वजित वैयक्तिक 47 धाव्यांवरती बाद झालेत. वैयक्तिक 47 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. चांगली फटकेबाजी आपण पाहत होतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 50 पार आहे, परंतु इथे विश्वजितच्या बॅटमधून ज्या धावा आल्यात त्या वैयक्तिक 47 आहेत. 52 धावांमधल्या 47 धावा या विश्वजितच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे एकतर्फी फलंदाजी सुरू होती. तो इथे बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ओमकार. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवला जाईल, फेके होईल. त्या दरम्यान दुहेरी धावा आहे. ओमकारच्या बॅटमधून या 2 धावा आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 54 धावा. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय शुभम यांची गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. पुढचा चेंडू इथे गती काहीशी कमी केली आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे नकार आहे. एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित यांचं आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 55 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं सुरू आहे. 55 धावा आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 55 आहेत. 2 फलंदाज इथे बाद झालेत. विकास आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये. पुढचा चेंडू इथे स्विच हिटचा प्रयत्न. इथे होईल प्रयत्न सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल. षटकार. 6 धावा. धन्यवाद. शुभम यांच्यावरती आक्रमण चढवलं जातंय. विकासच्या माध्यमातून एक षटकार खेचला जातोय. मागच्या ओव्हरमध्ये देखील शुभम यांनी पहिल्या चेंडूवरती आघाडीच्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर तब्बल 10 धावा खर्च केल्या. इथे देखील वैयक्तिक दुसरे षटक हाताळत असताना आघाडीच्याच फलंदाजाला शुभमने बाद केलं, परंतु एक षटकार देखील या ओव्हरमध्ये आलाय. पुढचा चेंडू विकाससाठी. चेंडू इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय आणि त्या दरम्यान एक वेगवान धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स ऑन अ बोर्ड. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 62 धावा झाल्यात. सरासरी 10 धावेंची. एका बाजूला आपण पाहतोय सोलापूर आणि दुसऱ्या बाजूला आहे तो सातारा. दोन्ही प्रतिस्पर्धी वेगवेगळ्याच मार्गावरचे आहेत. सातारा रोड वेगळा आहे, सोलापूर रोड वेगळा आहे आणि या 2 रोडवरचं युद्ध मैदानामध्ये आलेलं आहे. कोण जिंकेल? इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. 6 षटकांची इथे समाप्ती होते आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर सोलापूर संघाची धावसंख्या 2 फलंदाज बाद 62 धावा. शेवटच्या अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. स्वारगेट वरती गाडी थांबलेली आहे. ती कुठल्या दिशेला जाईल सांगता येत नाही. सोलापूरला जाईल की साताऱ्याला जाईल.
इथे मात्र युद्ध जो जिंकेल त्याच दिशेने वाटचाल होईल. इथे मॅचला आपण पाहतोय सुरुवात झाल्यानंतर जी सुरुवात विश्वजित आणि रवी यांनी केली, इथे आपण पाहतोय शुभमने जे कमबॅक करून दिलं, दोन्हीच्या दोन्ही फलंदाज शुभमने बाद केलेत आणि चांगली साथ अभिजितने दिली. बघा एखाद्या षटकामध्ये जर का तुमच्या फलंदाजांवरती प्रेशर देण्याचं काम म्हणजे निर्धाव चेंडू हाताळले, डॉट बॉल हाताळले की बरोबर दुसऱ्या होतात ना. मागच्या मॅचला झाल्यात 30 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 7 षटकं संपवायची आहेत. जर का तुमची 6 षटकं संपली तर 2 षटकं तुम्हाला अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ठेवावा लागतो. हा इंटरनॅशनलचा नियम आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलं असेल. वेळ जर का पूर्ण झाली की तुम्हाला जेवढे षटकं उरलेत त्यासाठी तुम्हाला खेळाडू आतमध्ये ठेवावा लागतो. आपण ही सूचना तुम्हाला पहिल्या मॅच पासून सांगितलेली आहे. त्यामुळे थोडीशी काळजी पटपट घ्या, वेळ लावू नका. आम्हाला कोणावरती इथे दंडात्मक कारवाई करायची नाहीये. चला हरकत नाही, हे 7वं षटक आहे. इथे मात्र चेंडू जाईल विकासच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार 6 धाव्यांसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय 68 धावा झाल्यात. चांगली सुरुवात आहे. मागच्या ओव्हरमध्ये अभिजित यांनी 6 चेंडूमध्ये 7च धावा खर्च केल्या आणि विकासने आता या षटकाची सुरुवात अभिजित यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून केले. आता हे षटक इथे मोठं होतंय का? धावसंख्या होते ती 68 धावा. सोलापूर संघ देखील तितकाच नावाजलेला आहे. पुढचा चेंडू अभिजित यांचा. इथे नक्कीच गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुल्लर लेनचा चेंडू आहे. इथे कलात्मक फटका खेळायचा होता, परंतु शेवटच्या मुमेंटला इथे फलंदाजाने फटका खेळण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न बदलला आणि चेंडू सरळ आपण पाहतो शरीराचा वेध घेतोय. कुठल्या प्रकारची धाव नसेल. अभिजित यांनी कमबॅक केलंय. बघा एखादा षटकार आला, एखादा चौकार आल्यावरती गोलंदाज सातत्याने स्वैर मारा करतो, म्हणजे वाईड बॉल नो बॉल हाताळतो. इथे अभिजित मात्र कमबॅक करतोय. इथे गती परिवर्तन ओळखलंय, चेंडू भिरकावून दिलाय डीप फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार. षटकार 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 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 70 पार. 74 धावा. विकासने मात्र सूत्र आपल्या हाती घेतले. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे. आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे फसतोय. फलंदाज इथे क्रमांक 3रा. क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये ओमकार यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय रोहिदास, जो नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. पुढचा चेंडू विकाससाठी अभिजित याचा. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. बघा आता सरळ हाताने धावा येत होत्या. सरळ हाताने खेळत असताना 2 षटकार देखील आले, परंतु इथे फलंदाजांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे फसला जातो. सरळ मार्गे काम केलेलं कधी चांगलं असतं. उलट्या मार्गे काम केलं की ते बनला तर आबाद, नाही तर बरबाद ही परिस्थिती होते. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. समोरचं अंतर नेहमीच जास्त असतं.
सगळ्यात लांबवरचं अंतर समोरचं असतं व्ही शेप मध्ये. इथे ताकद आणि नजाकतच पाहिजे. इथे मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. चांगला प्रयत्न केला, चेंडू अडवला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता इथे प्रयत्न करण्यामध्ये काही एक अर्थ नव्हता, कारण बॅकअप फार दूरवरती होतं. त्यामुळे एका धावेचं रूपांतर दुहेरीत, दुहेरीचं तिहेरीत. चौथी धाव पूर्ण केली जाईल का? चौथीचा प्रयत्न आणि 4 धावा इथे पळून पूर्ण केल्या. 4 धावा पळून पूर्ण आहेत. बघा, जिथे 1 होती तिथे 2, जिथे 2 होत्या तिथे 3, जिथे 3 होत्या तिथे 4. 1 से भले 2, 2 से भले 3, 3 से भले 4. इथे चुकांवरती चुका आहेत. जो चुकला त्याचा कार्यभाग संपला. आयुष्यामध्ये असू द्या किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये असू द्या, चुकणाऱ्याला इथे माफी नाहीये. इथे धावसंख्या आपण पाहतोय 7 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा झाल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 79 धावा तर झाल्यात. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, कशा प्रकारे इथे धावांचा डोंगर उभा केला जाईल. चला, शेवटचं षटक आहे. पटकन चालू करा, पटकन चालू करा. या मॅचला आणि या इनिंगला फार वेळ लागला असं वाटतंय, फार वेळ लागला. मी थोडंसं पटपट खेळा, तुम्ही वेळ लावू नका. मी तुम्हाला सातत्याने ही सूचना का देतोय, कारण जर का तुम्ही वेळेत जर खेळला नाहीत तर आयोजकांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. आयोजकांची अशी सूचना आमच्यापर्यंत येते. वेळ जर मिळाला नाही तर शेवटच्या काही मॅचेस आपल्याला कमी षटकांच्या खेळाव्या लागतील. पुण्याचा संघ देखील इथे दाखल आहे. या इनिंग ब्रेक नंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये आहे, आणि जो हरणार आहे त्यांचा प्रवास इथे संपणार आहे. त्यामुळे लढायचं असेल, जिंकायचं असेल तर हाच एक प्रयत्न आहे, आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळवावं लागेल. आपण दोन्ही संघांसाठी ही सूचनाच देतोय, सातारा देखील आणि सोलापूर देखील. आतापर्यंत सोलापूर संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे, परंतु ही नाण्याची एकच बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे सातारा संघाची फलंदाजी आपल्याला पाहावी लागणार आहे. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती, नाव आहे सूरज. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक हाताळण्यासाठी तो येतोय. पहिला चेंडू इथे स्विच हिट केलाय, 1 धाव त्या दरम्यान मिळेल. आज बहुतेक करून फलंदाज इथे स्विच हिटचाच प्रयत्न करतात, कारण मैदानामध्ये धावा फक्त इथे कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स, पॉइंट्स आणि वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने इथे आपण पाहतोय चेंडू जास्तीत जास्त ट्रॅव्हल होतोय, कारण हवेचं साथ तिथे मिळते. परंतु हे दुपारचं सत्र आहे आणि या मैदानाचा इतिहास आहे, इथे हवा बदलायला वेळ लागत नाही. इथे कधीही दिशा बदलली जाते. सकाळच्या सत्रामध्ये आपण इथे पाहतोय कव्हर्स मध्ये हवेने वेग घेतलाय. इथे दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ऑन साइडला इथे ट्रॅव्हल जास्तीत जास्त होईल. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 84 धावा. 13 मध्ये 32 काढला, 31. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानामध्ये अंतिम षटक सुरू आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक. इथे गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय विकास याने. पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल आणि विकासचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. बघा, मैदानाच्या बाहेर जे पार्किंग आहे, जिथे आपण 4 व्हीलर उभ्या केल्यात,
जिथे जेसीबी आहे तिथे तुम्ही गाड्या लावू नका, अन्यथा त्यावरती कारवाई केली जाईल. नवीन आलेल्या सर्व प्रेक्षकांना ही विनंती आहे की पार्किंग पलीकडच्या बाजूला आहे, तुम्ही इथेच पार्किंग करू नका. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अशफाक, चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. सूरज यांची देखील चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं आणि क्षेत्ररक्षणाप्रमाणेच इथे गोलंदाजी देखील केली जाते. पुढचा चेंडू अशफाक यांच्यासाठी, सूरज यांचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाजाची दांडी 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 गुल. 14 फलंदाज, त्रिफळाबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद झाले. धावसंख्या होते ती 84, 84 धावा झाल्यात आणि 5 फलंदाज बाद आहेत. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राहुल जाधव नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने जाईल. सीमारेषा पार. राहुलच्या बॅट मधून येतोय खणखणीत सनसनीत चौकार. 4 धावा. झाला ना. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. इथे बॅटची एज, सुरेख झेल. फलंदाज इथे होईल बाद. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात. धावसंख्या होते ती 88 आणि 89 धावांची गरज असेल दुसऱ्या डावामध्ये. MACD वेस्टर्न झोनच्या अध्यक्ष संजय शहा, राहुल देशपांडे, मदन भाऊ पाटील, चेतन शिंगवी, विवेक तापकीर, गणेश धुमाळ, संतोषजी खिवसारा, कमलेश शिनकर यांनी टॉस करून घ्यायचा आहे. यानंतरचा सामना कोल्हापूर वर्सेस पुणे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचंय. गणेश जाधव आणि बंडा कदम या टॉस साठी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. मदन भाऊ पाटील, संजय शहा, राहुल देशपांडे, शेटे, अरुण पवार, संतोषजी खिवसारा, गणेश धुमाळ, कमलेश शिनकर, PCMC चे सेक्रेटरी चेतन शिंगवी, सचिन धोका. टॉस साठी गणेश जाधव आणि कोल्हापूरचा बंडा कदम. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संपर्क करायचा आहे. आपण आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्ष 12वे मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली MACD वेस्टर्न झोन मॅचेसचं नियोजन करत असतात. गणेश जाधव यांनी संपर्क करायचा आहे. संजय खोपडे यांनी टॉस साठी यायचंय. संजय खोपडे, अंकुश परांडे यांनी टॉस साठी यायचंय. पुणे वर्सेस कोल्हापूर. PCMC ची पूर्ण टीम बरोबर मदन भाऊ वर्सेस सचिन धोका, संजय शाह असा हा सामना रंगणार आहे. पुणे वर्सेस कोल्हापूर. दोन्ही संघ. बंडा कदम चला लवकर हो बंडा. प्रशांतजी खलिपे, अरुणदादा पवार
MSCD वेस्टर्न झोनचे सर्व पदाधिकारी, पिंपरी चिंचवडचे सर्व कार्यकारिणी सदस्य, हा टॉस संजयजी खोपडे, स्वप्नील बोराटे, अरुणदादा पवार, विनायक शेटे यांनी यायचं टॉससाठी, प्रशांतजी खलिपे, मनोरे साहेब यांनी टॉससाठी यायचंय, गणेश राहुल मोहिते, MSCD वेस्टर्न झोनची पूर्ण टीम जे कोणी पदाधिकारी इथं उपस्थित असतील त्यांनी टॉससाठी यायचंय, पिंपरी चिंचवड असोसिएशनचे सर्व पदाधिकारी. गणपती बाप्पा, पुणे वर्सेस कोल्हापूर, पुणे वर्सेस कोल्हापूर. यूट्यूब आणि टॉस बंडा कदम यांनी जिंकून थोड्याच वेळात ते निर्णय देतील. दोन्ही संघांना पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, MSCD वेस्टर्न झोन आदरणीय आप्पासाहेबांकडनं दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चला पुण्याची बॅटिंग. लांडगे साहेब बोला, भाऊ बोला. भेटल ना. आहो तसं नाही, फार गडबडीत आलो सकाळी. फोन स्विच ऑफ झालाय, काय सांगायचं लय परिस्थिती इथं. आता फोन कसा करायचा मी. तुम्ही कुठे आता? या 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 या. बंडा भाऊंनी शुभेच्छा पुण्याला दिलेल्या आहेत. थांबा जरा भाऊ, तुम्ही पुणे जर जिंकलं तर तुम्ही 11,000 रुपये केमिस्ट पुणे डिस्ट्रिक्टच्या टीमला 11,000 रुपये बक्षीस जाहीर केले. त्यामुळं आम्ही तुमचे खूप खूप आभार आहे. पुन्हा कोल्हापूर मॅच आता चालू होणार आहे. टॉस कोल्हापूर संघाने जिंकलाय. बंडा काय घेतलंय? अनिलने मला वाटतं पुन्हा किंवा कोल्हापूर कोण त्यामधील जिंकेल त्याला वैयक्तिक आम्ही दोघं 11,000 रुपयाचं बक्षीस देतो. कुणी जिंकेल त्याला. ओके, धन्यवाद. सेमी फायनलचा सामना आहे पुणा वर्सेस कोल्हापूर. संघटक सचिव मदन भाऊ पाटील यांनी 11,000 रुपयाचं बक्षीस दोघांच्या वतीने जाहीर केलेले. जो कोणी संघ विजेता होईल 11,000 रुपये आदरणीय आप्पासाहेबांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक त्यांना देऊ या सामन्यासाठी. मनोहर साहेब, तुम्ही काय बक्षीस डिक्लेअर करणार या सामन्यासाठी? सोलापूर आणि सातारामध्ये सुद्धा असं बक्षिसाचं वर्षाव माननीय मदन भाऊंनी करावं असं विनंती करतो. माननीय मदन भाऊ त्यांचं मोठेपण आहे. त्यांनी सोलापूर आणि सातारामध्ये जो कोणी जिंकेल त्यांनाही 11,000चं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद मदन भाऊ. जेवण कधी चालू? नक्की आहे किती. फायनल मॅच झाल्यानंतर आपला महत्वाचा कार्यक्रम माननीय साहेबांचा आपल्याला सत्कार आपल्या पश्चिम विभागीय संघटनेतर्फे करायचा आहे. त्यामुळे मॅच संपल्या सगळ्यांनी फ्रेश होऊन आपल्या कार्यक्रम संत तुकाराम हॉल इथं आपल्याला सगळ्यांनी बरोबर 5:30 वाजता तिथं हजर राहायचं आहे सगळ्यांनी. पाचही जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व पदाधिकारी, सर्व खेळाडूंचं
पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं हार्दिक स्वागत. ठीक 1 वाजता जेवण आपण चालू करणार आहे. सगळ्यांनी जेवण वेळेत पूर्ण करायचंय ही विनंती. धन्यवाद 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 डीजे धन्यवाद. सोलापूर संघाचा अतिरिक्त खेळाडू कुठे गेले? कोणत्या फलंदाज कोणत्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला काही कळलं नाही. कॅच कोणी घेतला? अतिरिक्त खेळाडू कुठे गेले? रोहिदास यांनी झेल टिपलाय का? तुमचा एक खेळाडू इथेच बसून ठेवा ना प्लीज. एका इनिंग साठी नाही, दोन्ही इनिंग साठी खेळाडू पाहिजे. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला तिथे बाद केलाय. पुढचा चेंडू रवी यांचा. इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली फलंदाजीमध्ये देखील. पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय आणि दुसरा फलंदाज बॅक टू बॅक तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र सोलापूर संघाने प्रतिस्पर्धी संघाचे महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू बॅक बाद केलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर एक फलंदाज बाद, नंतर अवांतर, परत फलंदाज बाद. 2 फलंदाज लागोपाठचे बाद होत आहेत. पाहूया इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? गोलंदाजी मार्कवरती रवी यांना आपण पाहतोय. इथे मात्र चांगला फटका सजवलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जाईल भर दुपारमध्ये मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मोठ्या धावेंचा पाठलाग इथे सुरू आहे आणि सुरुवातीपासूनच आक्रमण करणं हे मात्र गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू रवी यांचा.
हळवार पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जाईल पॉइंटच्या इथे. एकेरी धावेसाठी एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. आपण पाहतोय 89 धावेंचा इथे पाठलाग आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेत, परंतु अभिजित आणि अभिजित बरोबरीने सागर ही जोडी मैदानामध्ये आहे. अभिजित आणि सागर या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल. पुढचा चेंडू रवी यांचा. इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय, परंतु इथे काहीच चुकीचं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न रवी यांचा फसला आणि फलंदाजांनी मात्र आरामशीर एक धाव पूर्ण करून घेतली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 फलंदाज बाद 11 धावा. जी धावगती हवी आहे 11 धावेंची, ती धावगती तर इथे मिळालेली आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जी धावगती असते ना, ती पॉवर प्ले संपल्यानंतर राखणं फार अवघड होतं. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात. ज्यावेळेस आपण धावांचा पाठलाग करतो त्यावेळेस 90 धावांची जवळपास इथे गरज आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद होत असताना 11 धावा झाल्यात सातारा संघाच्या. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आनंद. नाही, तुमचे 12वा खेळाडू इथे थांबतच नाही. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा तर पूर्ण आहेत. इथे काय आताच्या 2च आहेत ना, आताच्या 2च धावा आहेत. हा, चला तिसऱ्या पंचांचा कॉल आहे, तिथे चेक करतील बाउंड्री आहे की नाही. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर इथे केला जाईल. 2 तर आलेले आहेत. पाहूया त्या 2च्या ऐवजी 4 येत आहेत की नाही. चौकार आहे. चला तिथे कळतंय चौकार आहे. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. पहिल्या चेंडूवरती अभिजित यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. बरोबर, अभिजित यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. पुढचा चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मध्ये आपल्याला चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अभिजित यांच्यासाठी. इथे चेंडू उजव्या यष्टीच्या लगत. यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटलाय आणि पंचांनी कळवलंय 22 स्वरूपाची एक धाव आहे. आपण तर अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 11ची सरासरी आहे. रिक्वायर रन रेट 11चा आहे. पहिल्या षटकामध्ये तर 11 आल्यात आणि आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. हळूहळू इथे लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू डीप मध्ये तैनात. 1 धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती समाधान आहे. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी केली आहे त्याच फलंदाजांना एक व्यतिरिक्त धाव घेऊ दिली नाही. धावसंख्या होते ती 18. पुढचा चेंडू
इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार, इथे येईल चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झाल्यात, 2वर 2. 22 धावा झाल्यात, 2 फलंदाज बाद आहे. बघा इथे आता स्कोरशीट कडे जर आपण पाहिलं ना तर 2 षटकं पूर्ण आहेत, 22 धावा आहेत आणि 2 फलंदाज बाद आहेत. 2-2-2-2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत रवी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या. हे तिसरं षटक सुरू होत आहे. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विश्वजीत इथे मात्र टिपतोय झेल आणि तिसऱ्या फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. बावीस या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक तिसऱ्याची सुरुवात देखील फलंदाजाला बाद करून झाली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये फार हुशारीने फलंदाजी करण्यासाठी येतोय. नाव आहे तुषार, डावखुरे शैलीचा फलंदाज आहे. पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी करेल. इथे चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, चांगला फटका सजवलाय, गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रयत्न तिथे यशस्वी केलाय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 3 धावेने इथे आपलं खातं उघडलंय तुषार याने. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 25 धावा. बघा प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार केला नाही तरी हरकत नाही. सध्या तरी एकेरी दुहेरी धावा घेणं देखील गरजेचं आहे. चेंडू इथे निर्धाव जाण्यापेक्षा 1, 2, 3 धावा घेणं देखील गरजेचं आहे आणि त्यानंतर एखादा चौकार हा येतोच. त्यामुळे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला 11 धाव्यांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. रिक्वायर रन रेट 11चाच आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे शफल होऊन चेंडू खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू होईल फरार. इथे येतोय फटक्यांचा आविष्कार. चौकार, 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आणि काय बॅटिंग इथे सागर यांची. अथांग सागराप्रमाणे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सुरू आहे. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा हलकासा केलेला बदल. वा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. म्हणजे एखादा चौकार आला लगेच पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून दिला. एकच धाव इथे पूर्ण. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. आतापर्यंत इथे मात्र फेकी काहीशी उशिराने आणि लांबच्या एंडकडे गेली. म्हणजे जिथे एक होती तिथे 2 धावा मिळाल्या. बघा एखाद्यावरती प्रेशर दिलं ना की ते प्रेशर पेललं पाहिजे.
अन्यथा अशी चुकी घडून येते. आता एकाच धावेवरती जेमतेम समाधान मानलं होतं, परंतु फेकी चुकीची झाली आणि बॅकअपही खराब झाला, त्यामुळे एका धावेचं रूपांतर दुहेरीत आहे. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी फटक्यामध्ये इथे बदल करण्यात आला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्यात येतोय. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. बघा एखादा चौकार आलाय आणि त्यानंतर एकेरी दुहेरी तिहेरी धावा इथे घेतल्या जातात, त्यामुळे धावसंख्या 33 आहे. इथे चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. 3 फलंदाज बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्यात. 3 फलंदाज इथे बाद आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाजी इथे सज्ज होत आहेत. बॉलर कोण आहे? विक्रम इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती इथे सागरच्या बॅटमधून षटकार आलाय. बघा 11ची सरासरी म्हटल्यानंतर एखादा मोठा फटका आलाय आणि तो पहिल्या चेंडूवरती इथे खेळण्याचा प्रयत्न सागरचा यशस्वी देखील होतोय. म्हणजे आपल्या पट्ट्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच, तो केलाय. अगदी बरोबर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय आणि षटकार देखील ठोकून काढलाय. पुढचा चेंडू सागरसाठी. वा इथे चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा पहिल्या 2 चेंडू मध्ये आल्यात. 41 धावा झाल्यात. इथे चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आणि इथे आपण पाहतोय चेंडू जाईल 2 धावेंसाठी. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. 11ची सरासरी जी गाठायची होती ती गाठण्याचा प्रयत्न आतापर्यंत तर यशस्वी होतोय सातारा संघाकडून. दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दोन्ही फलंदाजांची चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होते. पुढचा चेंडू विक्रम यांचा सामना करतील ते तुषार. इथे मात्र भरकटलेला मारा आहे. इथे वाईड बॉल आहे. इथे वाईड बॉल आहे. धावसंख्या होते ती 44 धावा. 44 रन्स. इथे गती परिवर्तन आहे. इथे चेंडू मात्र डॉट बॉल आहे. 44 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत. 4 झालेत. 4 चेंडू झालेत. 2 शिल्लक आहेत. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाईम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, परंतु धोका इथे नसेल. 1च धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. लास्ट बॉल.
या ठिकाणी आपण पाहतोय पुणे शहराचे क्राईम ब्रांचचे आझम सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. दी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पश्चिम विभागाच्या माध्यमातून मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 फलंदाज बाद 45 धावा. आता 45 4 ओव्हर मध्ये झाल्यात. पुढच्या 4 ओव्हर मध्ये 44 करायच्यात. जेवढ्या बनवल्यात तेवढ्याच बनवायच्यात. 3 फलंदाज इथे गमावलेले आहेत. अजूनही फलंदाज इथे भरपूर शिल्लक आहेत. परंतु जी सुरुवात इथे सागरने केली आहे ना, त्याचा शेवट कशा पद्धतीने केला जाईल ते फार महत्वाचं आहे. धन्यवाद डीजे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. मगाशी कोल्हापूर संघाने जो नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला निर्णय काय आहे? कोल्हापूर संघ आपला निर्णय काय आहे? कोल्हापूर संघ आपला निर्णय काय आहे? आवाज जात नाही तिथपर्यंत. असं वाटतंय कोल्हापूरचा संघ कोल्हापूरला गेलाय. रिप्लायच नाही. इथे मात्र चेडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. अजूनही 23 चेंडू मध्ये 43 धाब्यांची गरज आहे. 23 बॉल 43. त्या तिकडे ते बघा ते जे आहेत ना, संपलेच त्यांच्याकडे आणले त्यांनी इथे मात्र चेडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी इथे सागर याची पाहिली, परंतु गोलंदाज देखील तितकाच मातब्बर आहे. आकाश पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू इथे निर्धाव आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र सातारा संघाला मॅच पासून फार दूरवरती घेऊन जाईल. तर प्रत्येक चेंडूवरती धाव इथे सोलापूर संघाला सामन्यापासून दूरवरती घेऊन जाईल. पुढचा चेंडू आकाशाचा सामना करेल तो सागर. इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होता. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धावेचा प्रयत्न. इथे फलंदाज धावबाद आहे. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर इथे आपण पाहतोय रवी नॉन स्ट्राईकला सज्ज असेल, परंतु आकाशचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. सागरसाठी फार कठीण प्रश्न इथे विचारलाय. म्हणजे उजव्या इष्टीच्या लगोलग इथे चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचे आपण पाहतोय 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये अजूनही 42 धावींची गरज आहे. 20 बॉल 42. सातारा विरुद्ध सोलापूर हे युद्ध मैदानामध्ये जुंपलेलं आहे. पुढचा चेंडू आकाशाचा सामना करेल तो सागर. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. चेंडू अडवला, अन्यथा तिथे मात्र चौकार जाण्याची दाट शक्यता होती, परंतु चेंडू अडवलाय. संघासाठी चांगला प्रयत्न तिथे केलाय आणि संघासाठी 3 धावा वाचवण्यात यश देखील आलंय. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 48. इथे डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक फलंदाज, इथे स्लॉग ओव्हर हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रवी इथे स्ट्राईकला सज्ज आहे. पाहूया उरलेल्या चेंडूंवरती कशा प्रकारे इथे कामगिरी करतोय. लक्ष थोडंसं मोठं आहे, कामगिरी देखील तितकीच मोठी करावी लागेल. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. चेंडू मात्र इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा झाल्यात. आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 मध्ये 41 धावींची गरज आहे. 18 बॉल 41. तर जी 11ची सरासरी होती ना ती कुठेतरी कमी झाली. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा विक्रम यांना आपण पाहतोय. जिथे 11ची सरासरी होती, रिक्वायर होती, तिथे आता 14ची सरासरी रिक्वायर रन रेट. 6 मध्ये 14. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय. विक्रम यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, कमबॅक करून दिलंय. नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू निर्धाव जातात ना त्या पद्धतीने इथे रिक्वायर रन रेट देखील वाढत चाललाय. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे. शरीराचा वेध नक्कीच घेतलाय. चेंडू आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये इथे मार्गस्थ होतोय. पंचांचा इशारा आहे. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स. 49 धावा झाल्यात. 4 फलंदाज इथे बाद आहेत. इथे मात्र एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाजी इथे अप्रतिम आहे विक्रम यांची. पाहूया डावखऱ्या शैलीचा विस्फोटक फलंदाज. इथे मात्र गोलंदाजाने अगदी चातुर्याने गोलंदाजी केली आहे. चेंजअप पेस शेवटच्या क्षणी इथे गोलंदाजाने चेंडूवरती अगदी बोट फिरवली आणि चेंडू हळवार पद्धतीने इथे हाताळलाय. धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा झाल्या. इथे चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. उजव्या इष्टीच्या लगोलग इथे चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या होते ती 49 धावा. 14 चेंडू आणि 40 धावींची गरज. बघा हे जे 2 चेंडू आहेत ना हे फार निर्णायक आहेत. यावरती काय होईल दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन. फलंदाजाने शेवटच्या क्षणी जो फटका त्या फटक्यामध्ये बदल केला म्हणजे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. जर वेगात आला असता तर चेंडू हळवार आहे त्याला हलक्या हाताने ढकलून दिलं. ते एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप, परंतु 13 मध्ये 39 करायचा. 13 मध्ये 39. इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. 12 चेंडूंमध्ये 39 म्हणजे इथे 6 चेंडूंमध्ये आता रिक्वायर रन रेट 20 चा आलाय. 12 मध्ये 40 करायच्यात जवळपास 39 करायच्यात. रिक्वायर रन रेट 20 चा आहे. 19.5 चा आहे म्हणजे 20 जवळपास.
कोल्हापूरचा निर्णय नाही आला ना अजून. कोल्हापूरकर आपला निर्णय काय आहे? हा का? जेवण सुरू झालेलं आहे. ज्यांना जेवायचं असेल आपण जेवू शकता. आयोजकांच्या वतीने उत्तम जेवणाची व्यवस्था इथे केली गेली आहे. त्याचा पोटभर जेवून आस्वाद घ्या. इथे चेंडू बेस्ट टाइम स्ट्रोक आहे, परंतु इथे चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय. विकास 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 गोलंदाजी मार्क वरती आपण विकासच आहे ना? विकासच आहे. आकाश आहे. पाणी प्यायचे. कोल्हापूर संघाने बॅटिंग घेतली आहे का? त्यांना पाणी द्या ना. इथे मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. अलॉंग दी कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. आता येतील ना, सगळे येतील. सांगतो मॅच. धावसंख्या होते ती 53. 4 फलंदाज बाद 53 धावा. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. इथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली. बघा काहीशा ज्या चुका होत आहेत. शाईकला सागर आहे. 55 धावांमधल्या 32 धावा सागरच्या बॅट मधून आल्यात, परंतु अजूनही लक्ष फार दूरवरती आहे. इथे 9 चेंडू आणि 34 धावेंची गरज. 9 बॉल 34. ते क्षेत्ररक्षण अगदी घट्ट करणं फार गरजेचं आहे. इथे बॅटची एज आणि सागर देखील होईल बाद. सातारा संघाला बसलेला मोठा धक्का. फलंदाज क्रमांक 5 बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे वाजू द्या. हॅलो डीजे. ज्या जिल्ह्यातून सर्व केमिस्ट बंधू आलेत त्यांनी जेवण चालू आहे, तरी त्वरित त्यांनी जेवण करून घ्यावं. जे आता 5 जिल्ह्यातून आलेले केमिस्ट बंधू आहेत त्यांनी जेवण चालू आहे, तरी त्यांनी त्वरित जेवणाकडे यावे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय सूरज यांना. 55 वरती 5 फलंदाज बाद आहे. सामना बऱ्यापैकी इथे सोलापूर संघाच्या बाजूने झुकलाय, कारण 7 चेंडूंमध्ये 34 धावेंची गरज आहे. बघा पहिल्या 4 षटकांमध्ये 45 धावा झाल्या होत्या आणि 4 मध्ये 44 करायच्या होत्या. आता इथे 3 षटकांमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि फलंदाज देखील इथे बाद झालेत. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला जातो. 1च धाव मिळेल. शेवटचे 6 आणि 6 मध्ये 33 धावेंची गरज आहे. बघा आता आयोजकांनी तुम्हा सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती केलेली आहे की जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. जेवणाचा आस्वाद घ्या. एकदम सर्वांनी गर्दी करण्यापेक्षा एकेकाने जेवून घ्या. ज्या संघांच्या मॅचेस शिल्लक आहेत त्यांनी थोड्या वेळाने जेवलं तरी चालेल. ज्यांचं उरकून झालेलं आहे त्यांनी जेवून घ्या. ओव्हर झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये 33 धावेंची गरज. पुढील मॅचचा टॉस कोल्हापूर संघाने जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पुणे संघाला इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. जे काही टीम हार्डल्स आहेत, मीटिंग्स आहेत, ते मॅच सुरू होण्या अगोदर तीच घ्या, कारण मॅचला पुढे उशीर होता कामा नये. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे.
ती चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 5 चेंडूमध्ये 32 धावा. 5 षटकारांची जेमतेम गरज आहे. 5 षटकांमध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारायचे आहेत फक्त. जर का 3 मारले तर गोलंदाज एखादा बोनस स्वरूपात अवांतर धाव टाकू शकतो. टेन्शन असतं ते. 3 मारल्यानंतर काहीसा इथे गोलंदाजीमध्ये देखील काहीसा खर्च होऊ शकतो, परंतु 32 धावा खर्च करायच्यात थोडस अवघडच आहे. आणि विश्वजित गोलंदाजी मार्क वरती काय आहे इथे चेंडू, काय षटकार आहे का? 1 षटकार आला. किती मारायचे अजून? 4. क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत काही सांगता येणार नाही काय होईल. थांबा थांबा, डीजे बंद. इथे पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळून काढला जातोय. 1 धाव त्या दरम्यान नकार आहे. आता इथे 3 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावींची गरज आहे. तीन बॉल शिल्लक आहेत. जुना द्यायचा आहे. मॅच बॉल काहीसा खराब झाल्या कारणाने आपण दुसरा जुना चेंडू मैदानामध्ये देतो. 3 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज आहे. 3 मध्ये 26. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल का नाही? 2 धावा इथे घेतल्या जातील. रनच नाही घेतली, फार अवघड आहे. इथे डॉटच बॉल आहे. 2 मध्ये 26. इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. 1 चेंडू आणि 26 धावेंची गरज. सोलापूर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती नव्हे तर फायनल मध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतील पहिला संघ आपल्याला इथे भेटणार आहे. सोलापूर संघ, कौतुक करावं लागेल. काय लढत इथे दिली आहे. इथे मॅच संपली आहे. सोलापूर संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. डीजे पुन्हा टीम फिल्डिंग